श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडसुद्धा नाही आणि नको नको अशा वाटणाऱ्या क्षणांना डिलीटसुद्धा करता येत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीला सामोरे जा आणि तयार राहा. लक्षात घ्या, धोक्याकडून एक छान गोष्ट तुम्ही शिकायला भेटते. धोक्याने छान गोष्ट शिकवली आहे की आयुष्यात जर रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. एक एक पाऊल टाकत पुढे चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. गोष्टी बदलणार आहेत. अजून थोडे दिवस, अजून काही वेळ, अजून थोडा वेळ स्वतःला मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे. फक्त या वेळेस हार मानू नका, कारण तुम्ही यशाच्या खूप जवळ आला आहात. आता इथे धीर सोडू नका. रस्त्यातील प्रत्येक गाडीला ओव्हरटेक करून पुढे आपण जातोच ना, अगदी तसेच आयुष्यातील प्रत्येक अडचणींना ओव्हरटेक करून पुढे गेलं तर तुमची प्रगती निश्चित आहे. हो, नक्की होणार, अगदी तुझ्या मनासारखं. फक्त एक काम कर, हा जो विश्वास ठेवला आहेस तो डगमगू देऊ नकोस. तुझी परीक्षा विश्वास तू स्वामीवरती ठेव, कारण स्वामीची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी कठीण प्रसंग असतात तेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी मदत करत नाहीत, तर विश्वास ठेवा, तेव्हा सुद्धा स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी खास करत असतात. आता तुला वाटत असेल की सुख तुला मिळणार आहे, पण तू हार मानू नकोस. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. फक्त तू भगवंतावरती विश्वास ठेव. हा विश्वास असेल तर होय, माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते, जन्माने नाही. क्रोध मूर्खपणापासून सुरू होतो आणि पश्चात्तापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते. सर्व प्रकारची भीतीपेक्षा बदनामाची भीती जास्त मोठी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामीचे संदेश असेच पाहण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात समृद्धी लवकर येवो, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देव, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. चला तर मग पाहूया आज स्वामी महाराज आपल्याला कोणता संदेश देत आहेत. बाळा, तुला सर्वजण नावे ठेवत आहेत, टोमणे मारत आहे, तुझ्यावर हसत आहेत, म्हणून तू खूप दुःखी झालेला आहेस. लोक असे तुमच्या सोबत का वागत आहे याचा सतत विचार करून तुम्ही रडत असता. तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केलेले आहे. तुमच्या मनाला टोचेल, त्रास होईल. तुम्हाला त्रास दिला अशा धारदार शब्दरूपी शस्त्रांनी तुमच्यावर कित्येक वेळा वार केलेला आहे. तुमच्यावर नको ते खोटे आरोप केले जात आहे. त्यावेळेस तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या आरोपाकडे तुम्ही दुर्लक्ष करा. होय बाळा, तो बाण मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व लोकांना तुमचे सत्य ते स्पष्टीकरण तुम्ही देत बसता. बाळा, तुम्ही आजपर्यंत तुमच्या चांगुलपणाचे स्पष्टीकरण या लोकांना खूप वेळा दिलेले आहे, पण तुमच्या बोलण्याचे त्या लोकांवर काहीच परिणाम होत नाही, कोणताच फरक पडत नाही, कारण त्या समोरच्या व्यक्तीने तुमच्याबद्दल त्यांना जे हवे तसे तुम्ही दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही कितीही जीव तोडून तुमचा खरेपणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करणार, तुमच्यावर हसणार, तुम्हालाच नावे ठेवणार आणि तुम्ही किती वेळा तो त्रास सहन करणार. त्यामुळे तुम्ही आता चारही बाजूने जो आरोपाचा वर्षाव तुमच्यावर जो होत आहे, तुम्ही तो प्रत्येक बाण खंबीरपणे तुम्ही मारा आणि त्यांना जुगारून टाका.
सर्वप्रथम तुम्ही स्पष्टीकरण देणे थांबवा. त्याने काहीच साध्य होणार नाही. तुमच्या एवढा मोठा मोलाचा मूल्य वेळ तुम्ही नको त्या कामात वाया घालवत आहात हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला माहीत आहे की तुम्ही कसे आहात. तुम्ही खरे आहात तर मग झाले तर कोणालाही तुमची सत्यता सांगण्याचा तुमचा मोलाचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. तुमच्यावर येणारे प्रत्येक बाण तोडण्यापेक्षा प्रत्येक बाणाला चुकवत त्या प्रत्येक बाणाकडे दुर्लक्ष करत जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोचाल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधील नाहीत हे लक्षात ठेवा. जर तुमच्यावर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कधीच इतरांना स्पष्टीकरण देणार नाहीत ना कधीच कोणालाही तुम्ही घाबरणार. त्यामुळे स्वतःवर पहिले पूर्ण विश्वास ठेवा. कारण तुम्ही जितके रडाल तेवढे ही दुनिया तुम्हाला रडवण्यासाठीच बसलेली आहे आणि तुम्ही रडताना तुमची मज्जा बघण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी, तुमच्यावर हसण्यासाठी हे जग बसलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कमजोर बनू नका, निडर बना. तुमच्या मनाचा, तुमच्या भावनाचा कोणालाही बाजार मांडू देऊ नका. खेळ मांडू देऊ नका. तुमच्या भावनाचा बाजार मांडतो, सर्वात समोर खेळ मांडतो ती व्यक्ती कधीच तुमची नसते ना. त्या व्यक्तीला तुम्ही कधीच सुखात राहू, तुमचे भले हो असे वाटत नसते. त्या व्यक्तीचे तुमच्यावर क्वचित सुद्धा प्रेम नसते हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे अशा व्यक्तीपासून पूर्णपणे लांब जाण्यातच भले आणि बाळा. तुम्ही फक्त तुमच्या कर्माकडे लक्ष द्या. तुमचे कर्तव्य, तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करा. तुम्हाला जो कोणी त्रास देत आहे त्याचे कर्म पाहण्यासाठी तुझी ही आई ही तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही. त्या लोकांना त्याच्या कर्माची शिक्षा सुद्धा तुझी आई देणार आहे. जर तुझा विश्वास असेल तर हा संदेश 10 जणांना शेअर कर आणि माझे स्वामी आई असे टाईप कर. बाळा तू निश्चिंत राहा. तुझ्या आईवर विश्वास आहे. मला माहीत आहे तुम्हाला जर तुमचे भाग्य बदलायचे असेल, तुमचे नशीब जर तुम्हाला बदलायचे असेल तर फक्त तुमच्या मनात नुसता इच्छा असून चालत नाही तर त्या तुमच्या इच्छेला, तुमच्या प्रयत्नाला देखील जोड हवी. बिना प्रयत्नाशिवाय कधीच काही साध्य होत नाही. माझे भाग्य बदलेल या आशेवर तुम्ही राहू नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही प्रयत्न करत असता तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार. मेहनतीने जे मिळतं ते खरे सोने. आणि जर हे खरे सोने तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत देखील जास्त करावी लागेल. त्या कठोर मेहनतीनंतर जे पीक उगवेल ते खूप लाख मोलाचे, खूप टिकाऊ आणि खूप दिव्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. प्रामाणिकपणे आपले कर्म करत राहा. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आपल्या पाठीशी नेहमी असतो. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरलेलं मन हे जागृत होते. धन्यवाद.